हाय, हॅलो, नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर रथ समाप्तीच्या दिवशी माझा हळदी-कुंकू आणि श्लोकचं बोरनान ह्या दोन्ही गोष्टी झाल्या एकाच दिवशी केल्या होत्या आणि त्या दिवशी माझी तब्येत आहे ना खरंच खूप जाम होती. त्या दिवशी म्हणजे त्याच्या आधी 4-5 दिवसापासून मला बरंच वाटत नव्हतं. पण आज, उद्या करत म्हटलं जर मी आजार धरून बसली तर पोराचं बोरनान होणार नाही. हळदी-कुंकू का होईना पण आपण 4-5 जणींना बोलून केलं असतं. पण आहे ना बोरन्हाण मात्र सगळ्या जणींना बोलवायचं होतं मला. तर म्हटलं होणार नाही. मग मी त्या दिवशी थोडंसं अंग झटकून टाकलं आणि मग बोरन्हाण आणि हळदी-कुंकू दोन्ही करून घेतलं. सगळ्या जणी आल्या होत्या. सगळ्या जणी मला खूप आनंद झाला होता. आणि नंतर तर मी विसरूनच गेली, की मी आजारी होते. आणि जेव्हा सगळेजण गेले, फोटो वगैरे काढून झाले आणि त्यानंतर पुन्हा मला जाणवायला लागलं, "अरे, मी तर आजारी होते." तर ठीक आहे. आणि पण पुन्हा मग सगळी कामं करायला लागली. कारण दुसऱ्या दिवशी ना होती मुलांना स्कूल आणि एवढा जर पसारा मी असाच ठेवून जर झोपली असते ना, मला वाटलं होतं, की ना जी काही भांडी वगैरे आहेत ना, ती सगळी गोळा करून टपामध्ये भरून ठेवूयात आणि उद्या सकाळी घासू आणि फक्त हॉल झाडून वगैरे करूयात आणि बाकीचं डेकोरेशन वगैरे ते सगळं उद्या करू. पण म्हटलं जर उद्या म्हटलं ना, तर उद्याचा पूर्ण दिवस याच्यामध्येच जाईल. त्यापेक्षा आणि मुलांचा पण टिफिन वगैरे सकाळी भरपूर म्हणजे भरपूर घाई असते आणि मग मी परत आधी तर डनच केलं होतं सगळं उद्या करूयात. पुन्हा म्हटलं नको, थोडा आराम केला, बसली, थोडा मोबाईल वगैरे बघितला आणि मग पुन्हा एनर्जी आली आणि मग पुन्हा कामाला लागून गेली. सगळे भांडे वगैरे होते ना, ते सगळे गोळा वगैरे करून घेतले आणि तुम्ही बघितलं किती पसारा होता. म्हणजे जेवढा वेळ मला डेकोरेशन वगैरे करायला लागला ना, तेवढाच वेळ आहे ना मला सगळं उचलण्यामध्ये, सगळं पुन्हा प्रत्येक वस्तू ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवण्यामध्ये एवढा वेळ लागून गेला. पण हे तर आपल्याला आवरणंच भाग आहे आणि आवरावं तर लागणारच आहे. खरं सांगू आणि एवढी एनर्जी ना पुन्हा कशी काय आली तर फोटो वगैरे बघितले, व्हिडिओज बघितले. खूप छान आले होते फोटो आणि व्हिडिओ. ते बघून मला म्हणजे खूप एकदम भारी आणि एकदम खुश होऊन गेली. आणि म्हटलं वॉव! खरंच खूप छान झालं बरं का. आजचा पूर्ण कार्यक्रम छान झाला. डेकोरेशन, फोटोज पण भारी आले आणि त्यामुळे मला भरपूर अशी एनर्जी भेटली आणि माझ्यामध्ये 99% लेडीज अशा असतात ना, की जेव्हा फोटो वगैरे आपले छान येतात, व्हिडिओ सुंदर येतात, ते बघून आपल्याला एकदम भारी आणि फ्रेश वाटत असतं. खूप एनर्जी येते आणि स्वतःला बघून असं वाटतं, की यार आपण असे आहोत, पण आपण कधी असं राहत नाही. तर हे प्रत्येकीच्या बाबतीत होत असतं आणि मलाही तसंच वाटलं. कारण 4-5 दिवसापासून आहे ना आजारी वगैरे होती ना, तर मला म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं नव्हतं वगैरे नाहीच. फक्त टिफिन वगैरे जेवण बनवणं आणि जेव्हा वाटलं तेव्हा मी कामं करायची, नाही तर ती तशीच पडून राहायची आणि त्यामुळे ना असं लक्ष वगैरे दिलंच नाही आणि ना मला खूप बोर होऊन जायचं प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये. तेव्हा मग ते सगळे फोटो वगैरे बघितले. मग म्हटलं, "वॉव! किती गोड फोटो आलेत सगळे. छान व्हिडिओज वगैरे आलेले आहेत." मग ते सगळं बघून आहे ना एकदम भारी वाटलं आणि पुन्हा भरपूर एनर्जी घेऊन सगळे कामं करायला लागली. रात्रीचे जवळ-जवळ 12 वाजून गेले होते आणि झोपायला 12:30. 12 वाजेपर्यंत काम केलं आणि नंतर मग स्टॉप केलं. म्हटलं बाकीचं जे उरलंय ना, ते आपण उद्याच करूयात. पण जे मेन काम होतं ना, क्लीनिंग, किचन वट्टा आणि हॉल. तर सगळ्यात पहिल्यांदा मी किचन वट्टा क्लीन करून घेतला. सगळी जी काही भांडे वगैरे होते सगळे गोळा केले. जे काही बाउल्स होते ते पण गोळा केले. सगळं सामान एका ठिकाणी करून घेतलं आणि छान सगळे भांडे, किचन वट्टा क्लीन करून घेतला. कारण खूप असा पसारा झाला होता आणि रात्रीचं जेवण मात्र आम्ही बाहेरनं मागवलं होतं. कारण सगळ्या जणी जाण्यामध्ये जवळ-जवळ 9:30 वाजले होते. 9:30 पर्यंत सगळ्या जणी होत्या आणि त्यानंतर कधी स्वयंपाक करायचा आणि घरामध्ये तेवढा पसारा बघून स्वयंपाकाकडे तर माझं मनच लागलं नसतं. कारण किचन वाट्यावरच एवढा पसारा होता. तो आधी पूर्ण मला बाजूला किंवा क्लीन करावं लागलं असतं आणि त्यानंतर स्वयंपाक, मग ते जेवण कधी करायचं काय आणि तशी तब्येत थोडी कणकणलेली होतीच आणि पण फ्रेश झाली होती तशी मी. पण मग मी कंटाळाच केला. म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस आहे ना बाहेरनच मागवूयात. सकाळची पोळी वगैरे होती थोडीफार. मग बाहेरनं मस्त जेवण मागवलं आणि आज आम्ही पहिल्यांदा हॉलमध्ये जेवण न करता किचनमध्ये जेवण केलं. ते पण बसून मांडी वगैरे घालून आणि तसं हॉलमध्ये बसूनच जेवण करतो. पण किचनमध्ये कधीच आजपर्यंत ह्या घरामध्ये आल्यापासनं अजून एकदा सुद्धा खाली बसून जेवण किचनमध्ये आम्ही केलंच नव्हतं. कधी मध्ये जो काही डायनिंग टेबल आहे ना, तर तो काढून आणि मग तिथे चेअर वगैरे घेऊनच बसायचो. पण आज पहिल्यांदा आम्ही तिथे जेवण केलं आणि छान मग जेवण वगैरे झालं. सगळेजण लगेच कॉटवर निघून गेले. सगळं तसंच सामान आणि आरुषने मला खूप मदत केली होती. तो तर लगेच 15-20 मिनिटामध्ये झोपून पण गेला. नाहीतर त्याने मला परत मदत सुद्धा केली असती.
पण हा श्लोक काही मात्र झोपलाच नव्हता आणि त्याचं चालू होतं मध्ये-मध्ये लुडबुडू करणं आणि जेव्हा मी व्हॅक्यूम क्लीनर घेऊन आली ना, तर तेव्हा तो इतका फ्रेश होऊन गेला ना, की त्याच्या मागे-मागेच खेळत होता. त्याच्या जवळ-जवळ बेबी-बेबी चाललं होतं आणि त्याचं काही ना काहीतरी चालूच असतं आणि मस्त त्याच्याजवळ बसूनच होता. पण मला जोडी होता त्यामुळे मग माझं कामही पटपट आवरत होतं. कारण आहे ना, मला असं जवळ कोणी असलं गप्पा वगैरे मारवायला ना, तर मग बरं वाटतं जरा, की नाही आपल्यासाठी कोणीतरी जागा आहे आणि मग कामे करूशी वाटतं. नाहीतर सगळेजण झोपलेले आणि आपण वेड्यासारखं काम करतो, तर ते तसंच आवडतच नाही. आणि मग आता तो जागा होता, त्याचं काही ना काही चालू होतं. ते बघून मला अजून आनंद व्हायचा. आणि मी माझं काम चालूच ठेवलं होतं. पहिल्यांदा तर किचन वट्टा पूर्ण क्लीन करून घेतला आणि हॉलमध्ये ना जे काही बोरनान केलं होतं ना, तर त्याचं सगळं जे काही लाह्या, बत्ताशे वगैरे, तर ते सगळं इकडे-तिकडे भरपूर पसरलं होतं मुरमुरे वगैरे. तर पहिल्यांदा मी झाडून घेतलं आणि त्यानंतर मला फायनली व्हॅक्यूम क्लीनरच बाहेर काढायला लागलं. कारण त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता. कारण ते इतकं बारीक-बारीक घाण होती ना, ती ती व्हॅक्यूम क्लीनरच क्लीन करू शकत होता. आणि गालिचा किंवा सोफा वगैरे असतो ना, तर ते व्हॅक्यूम क्लीनरने इतकं क्लीन होऊन जातात ना, जेव्हा आपण झटकतो त्यापेक्षा व्हॅक्यूम क्लीनरने एकदम भारी त्यामध्ये अजिबात घाण वगैरे अटकलेली नसते. छान निघतं बरं का. तर छान व्हॅक्यूम क्लीनर मी ते दोन्हीही क्लीन करून घेतलं. म्हटलं चला आता गालिचा तर करणारच आहोत, तर सोफा सुद्धा क्लीन करून घेऊयात. तर दोन्ही छान झालं आणि माझं काम भरपूर कमी झालेलं आहे. व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीने सगळी घाण वगैरे काढून घेतली. भांडे वगैरे झाले तर जे काही काचेचे बाउल वगैरे होते ना, तर ते वेगळे ठेवले आणि भांडीच वगैरे वेगळे ठेवले. म्हणजे एखादी गोष्ट फुटून वगैरे नको जायला. आणि रात्रीचे 12 वाजले होते करताना बाहेर इतकी शांतता ती खूप भारी वाटत होतं. आणि मग कपड्यांच्या घड्या, टीव्ही जवळ थोडंसं सामान होतं, ज्वेलरी वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी आता उद्याच ठेवणार होती मी. आणि मग घेतलं झोपून, मग श्लोकला दूध वगैरे दिलं. ते करता-करता 12:30 वाजलेच आणि मग दुसऱ्या दिवशी आता बाकीचं आवरूयात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या-उठल्या पहिल्यांदा स्वयंपाक बनवून घेतला. मुलांचे छान असे टिफिन भरून दिले. दोन्ही मुलं गेले, हे पण गेले आणि नंतर मी पुन्हा माझ्या कामाला लागले. कारण भरपूर पसारा अर्धा का होईना, अर्धं रात्री आवरून झालेलं होतं, अर्धं मात्र आत्ता आवरूनच घ्यावं लागणार होतं. तर मग म्हटलं सगळे गेले की नंतर लागूयात. मेन म्हणजे स्वयंपाक असतो कारण कुणाला कधी भूक लागेल काही सांगता येत नाही आणि मुलांना टिफिन देणं खूप महत्वाचं आहे. घरातली कामं तर दिवसभर काही संध्याकाळी सुद्धा होऊ शकतात. पण सकाळचं जेवण किंवा टिफिन वगैरे देणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे मुलांना छान सकाळी रेडी वगैरे करून छान ते गेले स्कूलला आणि त्यानंतर पहिल्यांदा तर पूजा करून घेतली आणि नंतर माझ्या कामांना लागली. थोडासा आराम वगैरे पण केला बरं का. तर बाहेरची जी काही रांगोळी वगैरे होती, ती सगळी उचलून घेतली. त्यानंतर ज्या काही पाकळ्या वगैरे केलेल्या होत्या डेकोरेशनसाठी, तर त्या सगळ्या गोळा केल्या. बाहेरचा पसारा आवरून घेतला आणि तिथं छान पाणी मारून स्वच्छ पुसून घेतलं. नंतर मग घरातलं हे जे काही आहे पडद्यांनाच डेकोरेशन केलं होतं. कारण इकडे भिंतीकडे करायला गेलं ना, तर मग ती सगळी भिंत खराब होऊन जाते आणि पडद्यांच्या तिथे मग छान असं पूर्ण एकसारखं छान डेकोरेशन करता येतं. मग मग तिथेच त्या पडद्यांनाच डेकोरेट वगैरे केलं. ज्या काही माळी वगैरे लावल्या होत्या त्या सगळ्या काढल्या आणि हे सगळं मी ना स्टॅपलरने छान असं त्याला पॅक केलेलं होतं. आणि 1-2 पिनांचा सुद्धा यूज केला होता. छान मस्त केलं होतं डेकोरेशन. काढण्याची तर मला अजिबात इच्छा नव्हती आणि जी काही माझी ही छत्री आहे ना, तर ती आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो ना, तर तेव्हा अमेर फोर्टवरनं ती घेतलेली होती. आणि काल जेव्हा मी डेकोरेशन करत होती ना, तर तेव्हा असं वाटलं, "अरे यार, तेव्हा 2 घेऊन टाकायला पाहिजे होत्या." म्हणजे आता दोन्ही बाजूनी 2 छान दिसल्या असत्या त्या छत्री आणि खूप सुंदर लूक येत होतं छत्रीमुळे डेकोरेशनला आणि सगळ्यांना खूप आवडली ती छत्री. तर भारी आहे, पण जाऊ दे. असंच होत असतं. एखादी गोष्ट आहे ना, आपल्याला नंतर कळते, "अरे 2 घ्यायला पाहिजे होत्या." नेहमी होतं हे असं आपलं. तर त्यानंतर आता हे श्लोकचं बोरन्हाण नाव आहे ना, तर ते मी तसंच ठेवणार आहे. आठवण असते आणि स्वतःच्या हाताने बनवलेला आहे, त्यामुळे तो आनंद एक वेगळा असतो. आणि जे काही हलव्याचे दागिने बनवले होते ना, तर त्याचे जे काही तिळगुळ आहेत ना, तर ते तिळगुळ पडून गेले होते. मग ते जे काही मोतीने वगैरे जे काही कुंदन वगैरे होते ना, तर ते मी सगळं काढून घेतलं. म्हणजे कुठेही कधीही गरज पडेल त्याची. मग आता ते सगळं बाजूला ठेवते. ज्या काही छोट्या-छोट्या पतंग आहेत, त्यासुद्धा मी ठेवणार आहे जपूनच. कारण कधीही लागतात आणि मला काय कुणाला जरी लागलं, तरी मग मी देऊन टाकेल त्यांना. आणि त्यानंतर ज्या काही माळी आहेत, तर माळींचं असं आहे, दरवर्षी जेव्हा गणपती डेकोरेशन वगैरे असतं, तर काही ना काही एक तरी गोष्ट मी डेकोरेशनची नवीन घेत असते आणि त्या सगळ्या गोष्टी ना, अशा कधी ना कधी मला त्या नेहमी कामं पडत असतात. आणि आज सुद्धा मला एक गोष्टीची खूप उणीव भासली, ती म्हणजे ना, व्हाईट कलरचं माझ्याकडे असं काहीच नाहीये, की ज्याने अजून भारी डेकोरेशन होईल. तर मी आता नेक्स्ट टाईम जेव्हा वेल्वेटमध्ये व्हाईट कपडा किंवा गणपतीच्या वेळेस येतात डेकोरेशनसाठी व्हाईट, तर त्यातले 1-2
पीस नक्की घेणार आहे. ती एक उणीव मला भासली, की माझ्याकडे ते सामान नाहीये. पण मी नक्की घेईलच ते. आता जेव्हा गणपती बाप्पा येतील आपल्या घरी तेव्हा नक्की घेणार आणि दरवर्षी गणपती बाप्पा जेव्हा येतात ना, तेव्हा मी डेकोरेशनचं काही ना काही ना थोडं का फार होईना मी सामान घेत असते आणि तेच मग दिवाळीला यूज होऊन जातं. असं कधी ना कधी कामं सुद्धा येत असतात ते. तर चला आता हे सगळं सामान मी ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून दिलेलं आहे. ह्या माळी मी या पिशवीमध्ये छान ठेवून देते म्हणजे त्यावर धूळ वगैरे काहीच बसत नाही आणि ही जी काही साईट आहे माझी, तर ही पूर्ण माझं स्टोरेज आहे. ज्या गोष्टी मला खूप कामी येतात, पण मग त्या मला साईडलाच ठेवाव्या लागतात. अशा सगळ्या गोष्टी या कबर्डमध्ये सध्या तरी ठेवलेल्या आहे. आता सध्या मुलांचे कसं होतं, एक साईड गोलूची आणि एक साईड आरूची आहे. पण गोलूला अजून काही गरज पडत नाही. त्यामुळे मी तिथं सध्या स्टोरेज रूमच करून घेतलेली आहे ती आणि जेव्हा तो मोठा होईल, मग तेव्हा मी ते सगळं सामान बाहेर काढेल आणि त्याचं जे काही कबर्ड आहे त्याला देऊन टाकेल. तर असं माझं इथे सगळं छान आवरून झालेलं आहे. तर असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.